तुम्हालाही असं वाटतं का की बेडरूममध्ये जास्त वेळ टिकणं आणि फक्त वेग वाढवणं हेच बायकोला खुश करण्याचं गुपित आहे? जर तुमचं उत्तर हो असेल तर आज तुमचा एक खूप मोठा गैरसमज दूर होणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कदाचित वाटत असेल की बेडरूममध्ये खरी मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोला एका पाठोपाठ एक झटके देता. किती झटके, किती वेग, किती वेळ आणि हेच विचार करून तुम्ही तुमच्या खाजगी आयुष्याला एका स्पर्धेत बदलून टाकता. पण जर मी तुम्हाला सांगितलं की एका स्त्रीला खरं समाधान मिळण्यासाठी हे झटके तितके महत्त्वाचे नसतात जितकं तुम्हाला वाटतं, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? कारण आज मी तुम्हाला ते सत्य सांगणार आहे जे प्रत्येक पुरुषाला माहीत असलंच पाहिजे. अन्यथा तुमची बायको कधीही पूर्णपणे खुश होऊ शकणार नाही आणि तुमच्या दोघांमधील नातं हळूहळू कमकुवत होत जाईल. हा व्हिडिओ तुमचं जीवन आणि नातं दोन्ही बदलू शकतो. म्हणूनच कोणताही भाग न वगळता हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यातली प्रत्येक टिप तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. मी आहे डॉक्टर संगीता जाधव आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी पुरुषांचे आरोग्य, नातेसंबंध आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात मार्गदर्शन करत आहे. दररोज जोडप्यांशी आणि व्यक्तींशी बोलताना मला जाणवतं की कितीतरी गैरसमज लोकांच्या खाजगी आयुष्याला उद्ध्वस्त करत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच सर्वात मोठ्या गैरसमजाबद्दल बोलणार आहोत, जो प्रत्येक पुरुषाच्या मनात घर करून बसला आहे, की एक स्त्री किती झटक्यांमध्ये समाधानी होते आणि तिला स्वतःला कशा प्रकारची जवळीक आवडते. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण योग्य माहितीशिवाय तुम्ही तुमची खाजगी लाईफ कधीही चांगली बनवू शकत नाही. चला तर मग सुरू करूया. बघा मित्रांनो, बऱ्याच पुरुषांना असं वाटतं की शारीरिक संबंधांमध्ये त्यांचं काम फक्त झटके देणं आहे. जितके जास्त तितकं चांगलं. पण हे अगदी चुकीचं आहे. मी स्वतः अनेक वर्षांपासून या क्षेत्रात आहे आणि मी तुम्हाला सांगते की स्त्रियांसाठी झटके तितके महत्त्वाचे नसतात जितका तुम्ही विचार करता. त्यांना खऱ्या अर्थाने ती जवळीक अनुभवायची असते. त्यांना असं कनेक्शन अनुभवायचं असतं जे त्यांच्या मनाला आणि शरीराला दोघांनाही स्पर्श करेल. जर तुम्ही फक्त झटक्यांवर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही तुमच्या बायकोला कधीच पूर्णपणे समाधानी करू शकणार नाही. बऱ्याचदा लोक माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येतात आणि सांगतात की आम्ही रोज प्रयत्न करतो, पण बायको खुश होत नाही. तेव्हा मी त्यांना सर्वात आधी हेच समजवते की मुख्य क्रियेच्या आधी पूर्वक्रीडा येते. होय मित्रांनो, पूर्वक्रीडा हीच ती गोष्ट आहे ज्यामध्ये स्त्रियांचं मन सर्वात जास्त रमतं. त्यांच्यासोबत खेळणं, त्यांच्या शरीराला प्रेमाने स्पर्श करणं, त्यांना चुंबन घेणं, त्यांच्या मनातील भावना ओळखणं, या सर्व गोष्टी झटक्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रभावशाली आहेत. आता विचार करा, जर तुम्ही तुमच्या बायकोला 10 ते 15 झटके दिले, पण त्या दरम्यान तुम्ही तिच्या शरीरासोबत खेळत असाल, तिला प्रेमाने स्पर्श करत असाल, तर काम फत्ते होतं. अशा अनेक महिला आहेत ज्यांना सततचे झटके आवडतात, पण त्यापैकीही 60% जास्त स्त्रियांना प्रवेशापेक्षा शारीरिक जवळीक जास्त आवडते. त्यांना स्पर्श करणं, चुंबन घेणं, या सगळ्यांमुळे त्यांच्यामध्ये एक वेगळंच आणि सखोल कनेक्शन निर्माण होतं. आणि हेच कनेक्शन तुमच्या क्षणांना रोमॅन्टिक आणि संस्मरणीय बनवतं. फक्त शारीरिकदृष्ट्या नव्हे तर भावनिकदृष्ट्या जोडले जाणंही खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून दोघेही पूर्णपणे आनंद घेऊ शकतील. पुरुषांमध्ये हार्मोन्स इतके प्रबळ असतात की त्यांना फक्त झटके देण्याची घाई असते, पण यामध्ये दोन्ही बाजूंनी समतोल असायला हवा. तुम्हाला झटके द्यायचेत ना? ठीक आहे, पण त्यासोबतच तिच्याशी गप्पा मारा, तिला प्रेमात गुंफून घ्या, हळूहळू पुढे जा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही झटके देण्याचा विचार करता तेव्हा आधी तुमच्या बायकोला आरामदायी वाटू द्या. सुरुवात केल्यावर अगदी हळूवारपणे पुढे जा. एक झटका दिला, थोडा वेळ थांबा, तिच्याशी लाडीक बोला, चुंबन घ्या आणि मग पुन्हा सुरू करा. असं केल्याने तुम्ही 100पेक्षा जास्त झटके देऊ शकता, तरीही तिला कोणताही त्रास होणार नाही आणि ती त्याचा पुरेपूर आनंद घेईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नेहमी तपासत राहिलं पाहिजे की तिला वेदना तर नाही येत ना. तिच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून ओळखा. जर तिला त्रास होत असेल तर वेग कमी करा. आणि हो, एका स्त्रीला खरं समाधान फक्त 2.5 ते 3 इंचाच्या आतच मिळतं. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतेय. तुम्हाला खूप खोलवर जाण्याची गरज नाही. गुणवत्ता महत्त्वाची असते, प्रमाण नाही. बोटांचा वापर करणंही त्यांना खूप छान फील देतं. मित्रांनो, मी स्वतः एक महिला आणि डॉक्टर आहे, त्यामुळे मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे की स्त्रियांना नक्की काय आवडतं. 90% महिलांना असं वाटतं की त्यांच्या नवऱ्याने त्यांच्यासोबत तो क्षण आनंदात घालवावा, फक्त झटक्यांनी नाही तर पूर्वक्रीडेसह. त्यांना प्रेमाने स्पर्श केला जावा, त्यांच्यातली उत्तेजना वाढवली जावी,
तेव्हाच जाऊन त्या खऱ्या अर्थाने समाधानी होतात. झटक्यांचा अर्थ असा नाही की तुम्ही नुसतं मशीनसारखं काम करत राहाल आणि बायकोला वेदना द्याल. याचा खरा अर्थ आहे एकमेकांसोबत आनंद लुटणं. म्हणूनच सुरुवातीपासूनच तुमच्या बायकोला उत्तेजित करा, तिचा मूड बनवा, तिला कम्फर्टेबल फील करून द्या. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांच्या आत जर तुम्ही 10 ते 15 झटके जरी योग्य पद्धतीने दिले तरी ती सर्वोच्च आनंदापर्यंत पोहोचू शकते. आणि हे सगळं करत असताना तिची शारीरिक भाषा समजून घ्या. जर ती आनंद घेत असेल तर चालू ठेवा, जर नसेल घेत तर तुमची पद्धत बदला. आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एक जोडपं माझ्याकडे आलं होतं. नवरा म्हणायचा, मी तर खूप मेहनत घेतो, रोज 100 झटके देतो, तरीही बायको खुश होत नाही. मी त्यांना समजावलं की दादा, आधी तिचं मन जिंका, पूर्वक्रीडा करा, गप्पा मारा, तिची आवड विचारा. 3 आठवड्यांनंतर ते दोघे परत आले आणि हसत हसत म्हणाले की आता प्रत्येक रात्र जणू एका नव्या सुरुवातीसारखी असते. हा असतो खरा बदल. मानसिक शास्त्राच्या दृष्टीनेही हे सिद्ध झालं आहे की भावनिक कनेक्शनमुळे शरीरातून असे हार्मोन्स रिलीज होतात जे तुमचा आनंद दुप्पट करतात. फक्त शारीरिक क्रियेने हे घडत नाही. त्यामुळे तुमच्या बायकोच्या भावना समजून घ्या, तिची शारीरिक भाषा वाचा आणि दोघांनी मिळून आनंद घ्या. आणि मित्रांनो, वेळ आणि वेगाचीही एक मर्यादा ठेवा. खूप वेगात जाऊ नका, नाहीतर बायकोचा रस निघून जाईल. वेग हळूहळू वाढवा, मध्येच थांबा, त्यांना प्रेमाने स्पर्श करा. हे सर्व केल्याने तुमचं नातं अधिक घट्ट होईल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की फक्त झटके दिल्याने सगळं ठीक होईल, तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. प्रत्येक स्त्री वेगळी असते, म्हणूनच संवाद सर्वात महत्त्वाचा आहे. तिला विचारा की तिला काय आवडतं. कधीकधी फक्त गप्पा मारल्यानेही छान मूड बनतो. तर आजपासूनच या टिप्स ट्राय करून बघा आणि पहा किती फरक पडतो ते. मला आशा आहे की आजची ही माहिती तुमच्या नात्यात नवी ऊब आणि प्रेम नक्की घेऊन येईल. तुमच्या बायकोसोबत या पद्धतींचा अवलंब करा आणि तुमची लाईफ एन्जॉय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या बायकोची काळजी घ्या. धन्यवाद.